आम्ही दारूबंदी या मुद्द्यासाठी इथं एकत्रित आलेलो आहोत। काल सायंकाळी 5:45 वाजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जे आपले DYSP साहेब आहेत, मडावे साहेब, यांनी खूप जास्त आमच्यावर अत्याचार केलेला आहे। त्यांनी आमची ओढणी ओढला, त्याच्यानंतर आमचे काकूंचे ब्लाऊज ओढला। हे खूप वाईट आहे। ते एक मेल आहे, त्यांनी फिमेलला हात लावायला नाही पाहिजे होता। त्याच्यानंतर त्यांच्याकडे महिला प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला केलं असतं तर आम्ही काही बोललो नसतो। तर असं ते आपल्या पदवीचा गैरउपयोग करत आहेत। अशा व्यक्तींना निलंबित करण्यात यावं हे आमचे मागणं आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत आम्हाला 24 तास झालेले आहे आंदोलन करताना, तर आतापर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी आम्हाला भेटायला आलेला नाही आहे। आणि काल आम्ही FIR दर्ज करायला सुद्धा गेलो होतो, तर जे ठाणेदार साहेब आहेत, राणे साहेब, त्यांनी आम्हाला दाबण्याचा खूप प्रयत्न केला। ते खूप जोराजोरात ओरडत होते, आम्हाला एक शब्द सुद्धा त्यांनी बोलू दिला नाही। तर आम्ही ते कागद घेऊन रिटर्न आलो। आम्ही तिथं 1.5 तास थांबलं, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काहीही रिस्पॉन्स दिला नाही। मग आम्ही इथं आलो पुन्हा। त्याच्यानंतर आतापर्यंत आंदोलन चालत आहे, तरी सुद्धा आम्हाला कोणताही प्रशासकीय अधिकारी भेटायला आलं नाही। आता आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही 10 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आणि त्यामध्ये आम्ही आत्मदहन सुद्धा करणार।